शुभ संध्याकाळ मित्रांनो, मी अमित सर, वत्सलाबाई वनमाडी स्कूल ऑफ स्कॉलर्स आरमोरीतर्फे आज आपण आपल्या 10व्या वर्गाच्या खरा नागरिक या नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत सुहास बारटक्के। यांचा जन्म आहे 1955 साली। हे एक प्रसिद्ध लेखक, पत्रकार, वडापाव, कोकणातल्या आडवाटा, कोकणातली देवालये, कोकण निसर्ग याग, साद मयुराची इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत। किशोर, लोकनाट्य, भटकंती, वसंत या मासिकांमधून त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे। उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे। या ठिकाणी मासिक याआधी या विषयावर आपण चर्चा केली होती की दैनिक म्हणजे रोज प्रकाशित होणारं जसं वर्तमानपत्र असते, त्यानंतर साप्ताहिक आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारं, पाक्षिक म्हणजे 15 दिवसातून एकदा प्रकाशित होणारं, त्यानंतर मासिक म्हणजे महिन्यातून एकदा प्रकाशित होणारं आणि वर्षातून एकदा जो प्रकाशित होतो त्याला वार्षिक असं म्हणतात। असो, या प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून सुहास बारटक्के यांनी आपल्याला शालेय जीवनात बरेचसे विषय अभ्यासायला मिळतात, परंतु ते विषय नुसते परीक्षेपुरतं न अभ्यासता त्या अभ्यासक्रमामध्ये जी मूल्ये आपल्याला सांगितली जातात, शिकवली जातात, ती प्रत्यक्ष आपल्या आयुष्यामध्ये त्यांचा वापर करायचा असतो, प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये त्याविषयी अंमल करायचा असतो, अंमलबजावणी करायची असते। म्हणजे त्या मूल्यांनुसार वास्तविक जीवनामध्ये आपल्याला आपलं आचरण करायचं असते। हे सांगताना त्यांनी निरंजनच्या व्यक्तिरेखेतून ह्या साऱ्या गोष्टी त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या पाठात निरंजनने दाखवलेले जे प्रसंगावधान आहे, समयसूचकता आहे, जी हुशारी आहे, ही गोष्ट या ठिकाणी उल्लेखनीय आहे। बघूया आपण पाठामध्ये लेखकांनी काय सांगितलेलं आहे। निरंजन आज भल्या पहाटेच अभ्यासाला बसलेला होता। पहाटेच उठून तो अभ्यासाला बसलेला होता, कारण आज त्याचा शेवटचा नागरिकशास्त्राचा पेपर होता। म्हणजे वार्षिक परीक्षा त्यांची आज संपणार होती। शेवटचा नागरिकशास्त्राचा पेपर असल्यामुळे तो पहाटेलाच उठून अभ्यासाला बसला। हा शेवटचा पेपर झाला की मग परीक्षा संपली, मग सुट्ट्या लागणार। त्यातही महत्त्वाची गोष्ट अशी की इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र हे जे तिन्ही विषय आहेत यांचा खूप मोठा अभ्यास करावा लागतो। ह्या तिन्ही विषयामध्ये बऱ्याचशा डिटेल गोष्टी सांगितलेल्या असतात, इतिहासाविषयी, भूगोलाविषयी आणि नागरिकशास्त्राविषयी। तर याचा खूप मोठा अभ्यास करावा लागतो। त्यात हे नागरिकशास्त्र जरा अवघडच असते। कदाचित तुम्हाला माहीत असेल, नागरिकशास्त्राचा भाग तुम्हाला सोशल स्टडीजमध्ये अभ्यासाला मिळतो। त्यामध्ये नागरिकांची कर्तव्य, नागरिकांचे अधिकार, राष्ट्रपतींचे कर्तव्य, त्यांचं वयोमर्यादा, त्यानंतर कार्यकाल, पंतप्रधानांचं सुद्धा कार्यकाल किती असतो, वयोमर्यादा किती असते, त्यानंतर सामान्य नागरिक जे असतात त्यांचा मतदानाचा हक्क, त्यांचे मूलभूत अधिकार, ह्या बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास या नागरिकशास्त्रामध्ये आपल्याला करावा लागतो। त्यामुळे हा विषय जरा जास्तच अवघड असतो। तर पहाटेची सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते, ही गोष्ट आपण बऱ्याचशा लोकांच्या तोंडून ऐकलेली आहे की पहाटेला केलेला अभ्यास हा जास्तीत जास्त काळ आपल्या स्मरणात असतो, लक्षात असतो। त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पहाटेला नीरव अशी शांतता असते। जे काही आपण वाचतो ते थेट आपल्या मनात साठवल्या जातं। त्यातल्या त्यात आपण झोपून उठल्यामुळे आपलं मूड फ्रेश असतो, पुरेशी झोप झालेली असते आणि ताजंतवानं वाटत असल्यामुळे आपण जे काही वाचतो पहाटेच्या वेळेला ते संपूर्ण आपल्या मेंदूमध्ये साठवल्या जातं, चांगल्या प्रकारे लक्षात राहतं। आणि हा जो पहाटेला किंवा सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते, हा जो भडसावडे गुरुजींनी दिलेला सल्ला या निरंजनला अगदी योग्य वाटला। हा सल्ला त्याला कोणी दिला तर त्याचे जे भडसावडे आडनावाचे जे गुरुजी होते त्यांनी हा सल्ला दिला होता।
सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो. आत्ताच सांगितलं मी की सकाळचं वातावरण हा प्रसन्न असतो, टवटवीत असो, ऑक्सिजनची मात्रा भरपूर असते वातावरणात, फ्रेश असतो आणि शांतता पण असते. या संपूर्ण गोष्टीमुळे सकाळचा जो अभ्यास आहे हा खूप छान होतो. शरीरही पुरेसा विश्रांतीमुळे ताजतवानं बनलेलं असते. या आधीच सांगितलं की पुरेशी झोप झाल्यामुळे, शरीराला आराम मिळाल्यामुळे, विश्रांती मिळाल्यामुळे आपलं मन आणि शरीर ताजं बनलेलं असते. या प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागतं. जे काही वाचतो आपण ते चिरकाल, जास्तीत जास्त काळ आपल्याला आपल्या मनात साठवता येतं, मेंदूमध्ये ते साठवलं जातं. हवेत एक सुखद गारवा असतो. दुरून एखादी भुपाडी म्हणजेच पहाटेची भक्तिगीतं, तर दुरून एखादी भुपाडी आपल्या कानावर ऐकावयास येते. त्याचबरोबर रेडिओवरचं आवडतं भक्तिगीतसुद्धा ऐकायला मिळतं आपल्याला त्या सकाळच्या वातावरणात. आणि ते नसेल तर मग पक्ष्यांचं सुमधुर संगीत तर असतेच आपल्या सोबतीला. जर ह्या सगळ्या गोष्टी नसतीलही तरी पक्ष्यांचं जो किलबिलाट असतो, सुमधुर जो संगीत असतो तो आपल्या साथीला असतंच. अशा या आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो. काय म्हणतात लेखक की असा जो प्रसन्न आणि आल्हाददायक जो फ्रेश वातावरण असतो, अशा या फ्रेश वातावरणात, आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोकसुद्धा पटकन आपल्याला पाठ होऊन जातो. एरवी न कळालेली गणितंसुद्धा आपल्याला कळतात. दिवसभर आपण गणिताचा अभ्यास करतो परंतु आपल्या डोक्यात काही जात नाही, परंतु तेच गणित जर आपण पहाटेच्या वेळी उठून जर सोडवली तर ती पटकन आपल्याला लक्षात येतात. त्याची रीतही लक्षात येते, म्हणजेच ती जी मांडणी असते गणितामध्ये, ती मांडणीसुद्धा पटकन आपल्या लक्षात राहते. हा निरंजनचा स्वतःचा अनुभव होता आणि त्यामुळेच भडसावडे गुरुजींचा हा जो सल्ला होता तो त्याला अतिशय मोलाचं, लाभदायक वाटत असे. या पुढील भाग आपण पुढील तासिकेला बघूया. धन्यवाद.